कितना बजे जाएगा? नाईटला का तू? सकाळी घरी असते नाईट ड्युटी हा का? वॉचमॅनचं काम तर नाही पकडला करण्यासाठी एवढे पैसे जमा केले? तुमच्याच गाडीचं EMI अजून काय गाड्या चालवा तुम्ही EMI भरा मला सांगा. बाबा बाबा शुभम तू काय सांगते गरम मसाला टाकला चिकन मध्ये काय आला? बहुत ज्यादा है. अरे यार तुमको तीखा खाने का सच में देवा देवा तू बालत बाई जर करायला 6 महिन्यात बालत बाई जर करायला लागलास तू तुला हल्ली बनवायला लागेल जेवण मग आता. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी काल ना ब्लॉग तुमच्या भेटीला काही आला नाही, कारण की मी सोमवारी काही व्हिडिओ शूटच केला नाही त्याच्यामुळे. तर काल सुट्टी घेतली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला खूप भरभरून शुभेच्छा दिल्यात माझ्या वाढदिवसानिमित्त. तर सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. आणि आता सकाळची वेळ आहे आणि ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे. तर बरं चला आजच्या दिवसभरामध्ये काय होतं आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सकाळची वेळ आहे आणि चला आता घरातली जी काही कामं आहेत ते आता आवरायला मी सुरुवात करते. ओके, आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू. बाबू काय करायला लागले देवी? काय करतात बाबू? आपलं सामान घेऊन गेले बाबू सगळा. आता काय करायचं आपण? A few moments later. आज आपल्याला ना दुपारीच ऑर्डर होती भाकरींची आणि आता 11:15 वाजल्यात बरोबर. आणि कस्टमरला 12 वाजता भाकरी आपल्याला द्यायच्या होत्या. 11:15 झालेल्या आहेत. चला आता थंड झाल्यात, पॅकिंग करून घेते लगेच. ओके चला. हिरो आला जेवायला कामावरून. काय रे हिरो, सकाळी किती वाजता गेला काही समजलं पण नाही? 7 वाजता गेले आज. मम्मीला काही समजलं पण नाही काय झालं ते तुझा. सकाळी पोरा उठून कामावरती गेलेला. शुभम तू कितना बजे गया था? 8:30. तू 8:30 बजे गया था क्या? हाँ क्या? पर तू कितना बजे जाएगा? नाईटला का तू? सकाळी घरी असते नाईट ड्युटी हा का? वॉचमॅनचं काम तर नाही पकडला? हा काय बोललास? तू 7ला गेला. तू शुभमला फोन करून बोलला का? त्या कामाला हुशारच तू. चला आंघोळ करू. चला चला आंघोळ. आंघोळ करायची ना आंघोळ बाबू? नाही करायची ना पिल्लू. चला इकडे बघा मंचुरियनचं वाटं चालू होती तुझ्या लकू. चला चिन्मयचं काही आमच्या पबजी कपडे कामावरच्या आल्यापासून. नाही तर आता मस्त मंचुरियन आल्यात गावात जाऊन. ओके चिकन आणायला गेलेलं ना ते येताना मग मंचुरियन घेऊन आली. बरं पोरं पण खातील. हे शुभमचा काही पत्ता नाही रे. शुभम वाटतं 9 वाजता येईल डायरेक्ट जेवायला. हो चला आता चिकन घेऊन आले. आज मस्त चिकनचा जो आवाज कमी करा. चिकनचा बेत आहे आणि आता राईस बनवेल, कारण की दुपाऱ्या भाकऱ्या दिल्या ना ऑर्डरच्या, तेव्हा ते 2-3 भाकऱ्या मी बनवल्यात. तर आता बरं 2-3 भाकऱ्यांचं परत करून आली घेईल. त्याच्यामुळे मस्त आता गरम गरम भातच बनवेल. लकी पण माझा देवा. लकी लकी चला मंचुरियन घेऊन येतो. मंचुरियन पाहिजे मस्त. हे बघा कंचा आमचा माझा. आवडी चटणी तिखट चटणी. या मंडळी मस्त मंचुरियन. चटणी थोडी येणार पण कंचात गोष्टी नाही बोलत नाही तो. कंचात नाही गोष्टी नाही बोलून तो जे घे रे खा तू का.
वडापाव आणले. हे पडले चमच्याकडे. मंडळी आता इथे घेतलं आहे जेवण बनवायला आणि जेवणामध्ये मस्त चिकन अजून शिजला नाही, शिजायला ठेवलं इथे फोडणी देऊन आताच. ओके. आणि इथे राईस. या मंडळी जेवायला. शुभमचा जेवता जेवता कॉल चालू मम्मीसोबत. आज मस्त चिकनचा बेत आहे. या जेवायला. शिव कसं आहे, बरं आहे? शुभम तू काय सांगते, गरम मसाला टाकले चिकनमध्ये, काय आला बहुत ज़्यादा है? अरे यार तुमको तीखा खाने का सच में देवा देवा. तू बालत बाई जर करायला, 6 महिन्यात बालत बाई जर करायला लागलास तू. तुझ्या हल्दीचं बनवायला लागेल जेवण मग आता. हे बरं आहे चिकन. शुभमला कसं कमी द्यायला पाहिजे होता. इकडे बघा मंडळी जेवले ना, कसं पैसे मोजायला बी लागले. हिशोब म्हणजे हिशोब. इकडे बघा कॅल्सी बिल्सी करले पोऱ्यांनी. पैसे वाटायला नाही घेतल्या की का आम्हाला? आम्हाला नाही का? मग कोणला गाडीचे EMI चे पैसे भरायचे ते वाटते. का नाही एवढे पैसे जमा केले? तुमच्याच गाडीचं EMI अजून काय? गाड्या चालवा तुम्ही, EMI भरा मला सांगा. बाबा बाबा, माझा तर शेट माणूस आहे. माझा EMI कोण भरील? तू नाही भरशील तर. आम्ही गरीब माणसं. आमचा पोट चालते याच्या हातावर. 1850. तू एकदम सगळ्यांना बारका घरामध्ये, पण सगळ्यांना याच्या वस्तू टॉपला असतात सध्या. टॉपला झालं. मग तेच सगळं टॉपला असतात सध्या. तू बडे मिया झोपला. बडे मिया जेवला ना झोपला. बडे मियाला काही घेण्या देणं नाही कशाची. दुपा हा ना. दुपात काढा आयुष्य. बरोबर. अजून तू मला देवा देवा, तू असा जोक मारायला लागला. एक झोपा झोपा. मी झोपते का? हा मग काय बोलायला लाज वाटत नाही. मग मी झोपते का? सांग ना. नाही, मी झोपते का त्या सांग. माझा अर्धा वय झाला. मी झोपते का त्या सांग. माझा वय आहे का कमवायचा? मी झोपते का? नाही झोपत. तू तुझ्यासाठी कमवते, तू आमच्यासाठी कमवते. मग कमवते ना. पण मग तुमच्यासाठी पण कमवते. शाळा सोडल्या या कमवायलाच लागते. मग शाळा कोणी सोडायला चांगली नको रे. चला उद्या गाडीचा EMI आहे ना, सकाळी लवकर कापतो. मला चिन्मय, मला बँकवाल्यांचं एक समजलं नाही. EMI का 5ला ना 4ला कापते का बँकेन अकाउंटच्या पाटे? हां 4ला ना 5ला EMI कापता नाही HDFC वाला. योगांचा रूल आहे यांचं. लोक झोपलेलं असतं तेव्हा EMI का कापते. यांचं बँका पण नाही उघडून देत. म्हणजे मला ना HDFCचा याच काही समजलं नाही अजून. गाडीचं EMI पहाटे 3ला 4ला 5ला पण कापते. अरे बाबा बँक तर उघडून द्या पहिले. बँकमध्ये जाऊन आम्हाला पैसे तर टाकून द्या, तेव्हा आमच्या गाड्यांचं EMI कापा तुम्ही. अर्ध्या रातचे EMI कापता यांचं. आम्ही गाड झोपे नसतो. असं वाटतं तर 10 वाजता बँक उघडेल तेव्हा जाऊन अकाउंटात टाकून येऊ पैसे. सगळी वाट लागते. पैसे असून पण फाईन भरायला लागते कधी कधी. असा सीन होते. म्हणून आता चिन्मयाला सांगितलं, बाबा ये जवळ काही चिल्लर सुट्टा पैशांना ये तुला घे. उद्या बँकमध्ये टाकायला जाता जाता EMI कापून ना फाईन पण लागलेली असते 500-1000 रुपयाची. हे तुला घे ना, माझ्या अकाउंटला पहिले पैसे मार. म्हणजे मॅटर क्लोज. लगे काय बोललास? गाड्या चालवत तुम्ही नाही EMI भरून मी? जसं लोकांना खरंच वाटेल. लोकांना खरंच वाटेल EMI. 3000, 1600, 450 आणि 1000. किती झाले? अजून किती दिलं तुला? अजून किती दिलं? अजून किती? ते तुमच्या तुला. त्याच्यातून ते मायनस कर ना सगळ्या पैशातून. मग किती झाले बघ. अरे बाबा जे पोऱ्या गणितान कच्चा वाटतं जाम. त्यांचं किती? 1850 नंतर किती झालं? 350 दिले का? 350 हो तर 3000,
450. 1600, 450, 1000. मग त्याच्यानंतर किती दिले तुम्ही? ते मोज ना, तुझे जवळच पैसे आहेत ना ते. तुला किती पाठायचे? 400-200 बरोबर. हम्म. भाऊला किती पाठायचे? त्याच्यानंतर तुला अजून मी 400 रुपये दिले चिन्मय. हा, मग भाऊला किती पाठायचे ते सांगशील? भाऊला आता किती पाठवले चिन्मय तिला? 2700 रुपये. हं? हम्म. म्हणजे 6,900 माझा रुपये ना बरोबर. हम्म. 6,900. बरोबर 6,900 दिलात काय तुला? हा दिलं. 500 मधून तुम्ही मला फक्त 100च रिटर्न दिलात काय? 400 रुपये कमी पडले ते पण नाही तुम्ही भरलं ना. शानपणा करते गाड्या ना दादा. 1000. दोन्ही गाड्यामधून एका गाडीला तरी हात लावून तंगरात तोडते तुझ्या मी. आवर कशाला? लक्षात मी पण ठेव. भरले एक हप्ता मला सांग. काय भरलं तुम्ही गाडीचा हप्ता? सांग भाऊचा हप्ता मी कसा? भरला. शायनिंग मारीत मारीत बरोबर नवीन गाडी घेऊन जाते. भाऊचा हप्ता मी भरला. नव्हती का? पाय खाली ठेवून लेडीज सर का भाऊचा हप्ता एक मी भरले. गोऱ्याच्या सारखी गाडी उरवीत उरवीत बरोबर नेते रस्त्यावरल्या. 400 रुपये तुला भरा जीवावाल्या गाडीचं एमआयचं. बघा. मग काय? गाडी आहे ती मी वापरते. मग मी गाडीला चालत जाते तेवढं गाडीला हात लावायचा नाही उद्यापासून. तेवढं उन्हामध्ये मी चालत जाते. हा मग गाड्याचा का हप्ता तू भरते का? चालत जाते सांगते तर छानपणा करते का तू? मग एक वेळा आम्ही काही असं बोललो तर ठीक आहे, आवर दादागिरी दाखवू दे. 400 रुपये भरत, 400 रुपये भरत नाही. झाले का बरोबर? बरोबर 800. चला मंडळी, आता जेवण वगैरे आमच्या आवरल्यात. आणि आता चिन्मय पण गेला झोपायला. चिन्मयचा काही हिशोब टिशोब चालू होता पैशांचा. चला आता उशीर पण खूप झाला आहे, आम्ही पण आता झोपतो. तर आता मी ब्लॉगचा एंड करते. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.